धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला दिल्याच्या निर्णयाविरोधात 31 ऑक्टोबरला सुप्रीम कोर्टात सुनावणी। निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्हासंदर्भात एकनाथ शिंदेंच्या बाजूने दिला होता निकाल। 72 तासांमध्ये सरकार जाणार। विधानसभा अध्यक्षांनी आयसीयू मध्ये टाकून सरकार वाचवण्याचा प्रयत्न केला, पण आता त्यांनाच आयसीयू मध्ये जाण्याची वेळ आली आहे। संजय राऊत यांचं भाकीत। ड्रग्ज माफिया ललित पाटीलला ससूनमध्ये भरती करून पळून जायला मदत करण्याचा पालकमंत्री भुसेंवर आरोप। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घ्यायला पाहिजे, संजय राऊत यांची मागणी। भटक्या विमुक्तांसाठी भाजप 36 हॉस्टेल सुरू करणार। भटक्या विमुक्तांची मुलं उघड्यावर राहणार नाही, त्याची काळजी घेतली जाईल। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन। महाज्योतीच्या माध्यमातून भटक्या विमुक्त विद्यार्थ्यांना लाभ मिळणार। 10 लाख घरं ओबीसी आणि व्हीजेएनटीच्या गरिबांना मिळणार। यामध्ये गुरव, वडार, रामोशी, कुंभार या समाजांसाठी योजना। उपमुख्यमंत्र्यांची माहिती। इतकी वर्ष आघाडीचं सरकार होतं, पण ओबीसी मंत्रालय नव्हतं। आम्ही सत्तेत येताच ओबीसी मंत्रालय स्थापन केलं। देवेंद्र फडणवीसांचा महाविकास आघाडीला टोला। तर विश्वकर्मा योजनेमधून ओबीसींना पायावर उभं करणार। उपमुख्यमंत्र्यांची माहिती। आमदार अपात्रतेबाबत 2 महिन्यांमध्ये निर्णय घ्या, पण आम्ही कालमर्यादा देऊ शकत नाही। सर्वोच्च न्यायालयाचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना आदेश। सुधारित वेळापत्रक मंगळवारपर्यंत देण्याचेही आदेश। विधानसभा अध्यक्षांकडून सातत्याने दिरंगाई। विशिष्ट कालावधीमध्ये निर्णय घ्यायला हवा। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचं मत। संविधानाच्या चौकटीत राहून आम्हाला न्याय मिळेल। मंगळवारी सर्व गोष्टी स्पष्ट होतील। सुप्रिया सुळेंची सुप्रीम कोर्टातल्या सुनावणीवर प्रतिक्रिया। सुप्रीम कोर्टामध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या याचिकेवर सुनावणी झाली नाही। राष्ट्रवादीच्या याचिकेवर सुनावणी मंगळवारी। अजित पवार गटाचे प्रफुल्ल पटेल यांची माहिती। विधानसभा अध्यक्षांना वेळेचं बंधन नाही। जसा कोर्टाला निर्णय घ्यायला वेळ लागतो, तसा अध्यक्षांनाही लागतो। आमदार अनिल पाटील यांची प्रतिक्रिया। विधानसभा अध्यक्ष हे खडेबोल सुनावण्याच्याच योग्यतेचे। योग्य वेळी योग्य निर्णय घेईन असं नुसते म्हणतात। संजय राऊतांची राहुल नार्वेकरांवर टीका। मराठा समाजाबाबत आक्षेपार्ह विधानं करणाऱ्या छगन भुजबळ यांच्यावर गुन्हा दाखल करा। कोल्हापूरमधल्या सकल मराठा समाजाकडून इशारा, नाहीतर तीव्र आंदोलन करण्याचा दावा। मंत्री छगन भुजबळ एकटा मराठा आरक्षण अडवू शकतो का? भुजबळांचा सवाल। शरद पवारांसह राज्यातील मंत्रिमंडळ आणि इतर मराठा नेत्यांना आरक्षणाबाबत विचारा। भुजबळांची प्रतिक्रिया। धनगर जागर यात्रेची पहिली सभा नाशिक जिल्ह्यामध्ये। येणाऱ्या 2 ते 3 महिन्यात महत्त्वाचे दिवस असून धनगर समाजाला गोपीचंद पडळकरांकडून जागा होण्याची विनंती। पुण्यातल्या भोसरी भूखंड प्रकरणी मंदाकिनी खडसे यांना मुंबई सत्र न्यायालयातल्या विशेष पीएमएलए कोर्टाचा दिलासा। एकनाथ खडसेंपाठोपाठ मंदाकिनी यांना 2 लाखांच्या जात मुचलक्यावर सुटका। रवींद्र वायकर यांची याचिका हायकोर्टानं फेटाळली। शिंदे सरकारला हायकोर्टाचा मोठा दिलासा। राज्यातील आमदारांच्या विकास निधी वाटपाबाबत राज्य सरकार दुजाभाव करत असल्याचा वायकर यांनी केला होता याचिकेमधला आरोप। शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी टीका करताना सभ्य भाषा वापरावी। अजित पवारांविषयी बोलताना किंवा लिहिताना आपली पातळी सोडू नये। अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंचा संजय राऊतांना इशारा। बारामती अॅग्रो प्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण कंट्रोल बोर्डाचा अहवाल हायकोर्टात सादर। पर्यावरण नियमावलीचं उल्लंघन केल्याचा एमपीसीबीच्या अहवालात ठपका। मराठा आरक्षण कंत्राटी भरती विरोधात संभाजी ब्रिगेड करणार सेनेचं मंत्रालयात आंदोलन। संभाजी ब्रिगेड कामगार सेनेचं मंत्रालयामध्ये आंदोलन। पोलिसांनी पदाधिकाऱ्यांना घेतलं ताब्यात। नालासोपारा शस्त्रसाठा केसमधील आरोपी वैभव राऊतला जामीन मिळाल्यानंतर त्याचं हिंदुत्ववादी कार्यकर्ते आणि नातलगांनी केलं जल्लोषात स्वागत। फटाक्यांची आतषबाजी, बेंजोच्या तालावर नाचत गात केला जल्लोष। शेअर बाजारामध्ये व्यवहारांसाठी कंपनी स्थापन करून लोकांची फसवणूक करणारा शिक्षक निलंबित। सांगली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची कारवाई। डोंबिवलीतील एचएस जोधळे विद्यामंदिर शाळेमध्ये संतप्त पालक आणि विद्यार्थ्यांचा गोंधळ। शिक्षिकेकडून 70 ते 80 विद्यार्थ्यांना मारहाण केल्याचा आरोप। वर्ध्यामध्ये दिव्यांग आपल्या दारी अभियानाला सुरुवात। दिव्यांगांना शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी दिव्यांग आपल्या दारी अभियान। आमदार बच्चू कडूंची कार्यक्रमाला उपस्थिती। मुंबईच्या चेंबूरमध्ये पालिकेच्या शालेय पोषण आहारामधून 16 विद्यार्थ्यांना विषबाधा। सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती सध्या स्थिर। मुंबईचं तापमान पुढचे काही दिवस उष्ण आणि दमट राहील। मुंबई वेधसंस्थेचा अंदाज। तर आठवड्याच्या शेवटी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता।
मुंबई आणि उपनगरामध्ये सकाळी धुक्याची चादर, मोठमोठ्या इमारती धुक्याच्या पडद्याआड. दिल्लीप्रमाणे मुंबईही प्रदूषणाच्या विळख्यात असल्याचा हवामान तज्ज्ञांचा अंदाज. भंडाऱ्याच्या मोहाडीमध्ये दाट धुक्याची चादर, धुक्यामुळे वाहनांची गतीही मंदावली. नंदुरबारमधलं तापमान 35°C वर. तापमान वाढल्यानं जिल्ह्यात टरबूजाच्या मागणीत वाढ, चांगला दर मिळत असल्यानं शेतकरी समाधानी. हिंगोलीमध्ये सोयाबीनच्या उत्पादनात मोठी घट, सोयाबीनचं उत्पादन निम्म्यावर. पावसाचा लहरीपणा आणि येलो मोझॅकमुळे सोयाबीन उत्पादनावर परिणाम. लातूरमधल्या 8 मध्यम प्रकल्पांमध्ये फक्त 28% उपयुक्त जलसाठा. उन्हाळ्यामध्ये पाणी टंचाईच्या झळा आणखी तीव्र होण्याची शक्यता. नाशिकच्या देवळा तालुक्यात पाणी प्रश्न पेटला. परसूल धरण भरून द्यावं या मागणीसाठी उमराणेसह 10 गावांमध्ये कडकडीत बंद. वर्ध्याच्या भानापूरमधल्या शेतकऱ्यानं सोयाबीनच्या पिकावर फिरवला रोटावेटर. काढणीचा खर्चही निघत नसल्यानं शेतकरी हवालदिल. नाशिकच्या सप्तशृंगी गडावर नवरात्रोत्सवाची जोरदार तयारी. विद्युत रोषणाईनं गड उजळला. तुळजाभवानीच्या सशुल्क दर्शनासाठी 200 ऐवजी 300 रुपये मोजावे लागणार. नवरात्रोत्सवात 14 लाख भाविक तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी येण्याची शक्यता. पंढरपूरमधल्या विठ्ठलाच्या चरणी 26 तोळ्याचा सोन्याचा करदोडा अर्पण. धाराशिवच्या महिलेनं शेती विकून विठ्ठलाला सोन्याचा करदोडा आणि रुक्मिणी मातेला 19 ग्रॅम वजनाचं मंगळसूत्र केले दान. नागपूरच्या समतानगर भागामध्ये खोदकामाच्या वेळी सापडलेली देवीची मूर्ती प्राचीन नसल्याचं समोर. पुरातत्व विभागाच्या तपासणीनंतर मूर्ती 5 ते 10 वर्षांपूर्वीची असल्याचं उघड. नवरात्रोत्सवासाठी गुजरातच्या पावागडवरून अस्लोद इथं भक्तांनी पायी चालत आणली ज्योत असणाऱ्या भाविकांचं नंदुरबारच्या अस्लोद इथं जोरदार स्वागत. बेपत्ता माया वाघिणीला शोधण्यासाठी ताडोबा प्रशासनाचे प्रयत्न सुरू. 125 ट्रॅप कॅमेऱ्यांच्या माध्यमातून माया वाघिणीचा शोध सुरू. पुरंदरमध्ये बैलगाडा शर्यतीदरम्यान नियंत्रण सुटलेली बैलजोडी विहिरीमध्ये पडून एका बैलाचा मृत्यू तर दुसऱ्या बैलाला क्रेनच्या साहाय्यानं काढलं बाहेर. धुळे शिरपूर रस्त्यावर ट्रॅव्हल्स उलटली. 10 ते 12 प्रवासी जखमी. ट्रॅव्हल्स चालकाचं वाहनावरचं नियंत्रण सुटल्यामुळे अपघात झाल्याची माहिती. आजीसोबत शेतात गेलेल्या 3 वर्षीय चिमुकल्याचा वाळू उपशासाठी खोदलेल्या खड्ड्यामध्ये बुडून मृत्यू. भंडाऱ्यातल्या आंधळगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना. धावत्या रिक्षानं अचानक घेतला पेट. जळगाव शहरातल्या पिंपराळा रेल्वे उड्डाणपुलाच्या जवळची घटना. चालकाच्या प्रसंगावधानामुळे रिक्षामधील प्रवासी बचावले. शाळेत निघालेल्या 11 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करणारा अटकेत. यवतमाळच्या पोफाळीमधली घटना. आरोपीवर 22 पेक्षा जास्त गुन्हे दाखल. भटक्या कुत्र्यांना खायला घातल्यामुळे मारहाण. कांजूरमार्गच्या उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या रुनवाल फॉरेस्ट इमारतीमधली घटना. 2 जणांना सोसायटीमधल्या 40 ते 50 जणांकडून मारहाण. 1.5 लाखाची लाच घेताना पोलीस अधिकाऱ्याला रंगेहात पकडलं. सिंधुदुर्गच्या सावंतवाडी पोलीस ठाण्यात रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई. बुलढाणा जिल्ह्यातील जवळपास सर्वच आगारातील नादुरुस्त बसेस रस्त्यावर. नादुरुस्त बसेसमधून जीव मुठीत घेऊन नागरिकांचा प्रवास. एशियन गेम्समध्ये सुवर्णपदक पटकावलेला असलम इनामदार याची अहमदनगरच्या टाकळीभान गावामध्ये मिरवणूक. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते असलम इनामदार याचा सत्कार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.